नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आजपर्यंत मी वर्ग 7 आणि वर्ग 6 यांच्यासाठी विज्ञान विषयाचे क्लास घेतले आहेत. आज पहिल्यांदा मी वर्ग 6चा वर्ग 6 साठी गणिताचा वर्ग घेऊन आलेलो आहे. तर सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझ्या पहिल्या क्लासमध्ये त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी पहिला व्हिडिओ आहे माझा. आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे की सर आता सध्या काही शाळेत येत नाही, म्हणजे जयकुमार सर म्हणजे मी. तर त्याचं कारण असं आहे, तुम्हाला तुमच्याशी मला संवाद साधता आला नाही, बोलता आला नाही. काही निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे जे SIRचं काम सुरू आहे सध्या, त्याच्यामुळे माझी जी सेवा आहे ती तहसील कार्यालय रामटेक या ठिकाणी आहे. आणि तिथे मला सकाळी 10 ते 5 पूर्ण वेळ आणि रात्री जोपर्यंत सुट्टी मिळत नाही तोपर्यंत मला तिथे थांबावं लागतं आणि शासनाचं काम करावं लागणार आहे. पण तरी पण तुमचा नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारे लॉस होऊ नये म्हणून मी या ठिकाणी तुमच्यासमोर आलेलो आहे. बघा, मी काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी काही व्हिडिओज मी तुम्हाला पाठवलेले आहेत. ते यूट्यूबवरचे व्हिडिओ होते. पहिला पाठ होता, अभ्यासक्रम यावर्षी बदललेला आहे. तर संभावित मला अपुरा वेळ मिळाल्यामुळे मी सध्या तो व्हिडिओ तुम्हाला पाठवले. तरी पण त्या पाठाचं नाव 3 डायमेन्शनल शेप असं होतं. आणि काही आपल्या समोर जोपर्यंत वस्तू असत नाही, जे शेप्स आहेत आपल्या शाळेमध्ये आहेत, बॉक्समध्ये असतात, ते तुम्हाला दाखवता आलं असतं समजा जर मी राहिलो असतो तर. तरी पण तुम्हाला थोडंफार समजावं. आणि वर्गामध्ये मी तुम्हाला 2 तासिका घेतलेल्या आहेत त्या पाठावरच्या. तर पुढच्या ज्या 2 तासिका आहेत त्या 2 तासिका मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाठवलेल्या आहेत व्हिडिओवरून. तरी पण एक असो की तुम्हाला एक ओव्हरलुक करून देतो आहे थोडंसं त्या पाठाचं. मग आज आपण दुसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला थोडीशी थोडं मला मदत करावी लागेल. चला, तर 3 डायमेन्शनल शेपमध्ये आपण काय काय बघितले थोडासा रिव्ह्यू घेऊ. तर 2D आणि 3D मधला फरक हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या दिवशी. समजा जर आपण एक सरळ समजा जर एक रेक्टँगल काढतो आहे, ठीक आहे, तर याला काय 2D म्हणतो आपण. हे 2 डायमेन्शनल शेप, 2Dचा अर्थ होतो डायमेन्शनल शेप. त्याला आपण लिहू डायमेन्शनल शेप. आणि समजा जर 3D काढायचं आहे तर ते पण तुम्हाला सांगितलेलं होतं की समजा जर हा या पद्धतीचा काढला, समजा जर त्याला आपण जोडतो आहे, लक्षात येत आहे तुम्हाला ही जे काढत आहे याला आपण म्हणू 3 डायमेन्शनल शेप. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि उदाहरण देऊन सुद्धा सांगितलेलं होतं. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये ड्रम, सर्फेस ऑफ टेबल, पाईप, कॅरम बोर्ड, हार्मोनियम बोर्ड असे असंख्य उदाहरण आहे आणि तुम्ही ते सोडवलेलं होतं. आता 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल याच्यात फरक आहे की आपण लेंथ आणि विड्थ जे आहे, जर हे झाली तर त्याची लेंथ याला आपण L डिनोटेट करूया आणि ही झाली त्याची ब्रेथ. तर फक्त काय 2 काय असते याच्यामध्ये, लेंथ आणि ब्रेथ. काय लेंथ म्हणजे लांबी आणि ब्रेथ म्हणजे रुंदी. म्हणून याला आपण 2 डायमेन्शनल म्हणतो. पण आपण याला 3D का बरं म्हणतो? दुसरी जी फिगर आहे तिला आपण 3D काय म्हणतो? तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये काय लेंथ आहे, लेंथ आहे. त्याच्यानंतर याच्यात विड्थ आहे. विड्थ म्हणजे कशाला म्हणून आपण आता इथे या ठिकाणी पुस्तकामध्ये क्यूबचं उदाहरण दिलं, आपण क्यूबॉइड काढलेला आहे या ठिकाणी. तर याला आपण म्हणू विड्थ. याची आणि ही जी दर्शवलेली आहे, ही जी तुम्हाला दिसते आहे, त्याला आपण म्हणू हाईट म्हणजे उंची. विड्थ म्हणजे रुंदी आणि लेंथ म्हणजे लांबी. या पद्धतीने आपण समजून घेतलं. याच्यामध्ये बघा काय काय उदाहरण दिलेले आहे. एक ट्री आहे, ते तुम्हाला ओळखायचं होतं की डिस्कस करायचं होतं की 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल याच्यातले शेप कोणते आहेत. हार्मोनियम आहे, त्याच्यानंतर पुढे काय काय दिलं आहे, एक बंद पेटी आहे, एक कबर्ड आहे. याच्यात एक मॅच बॉक्सचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे 2 डायमेन्शनल. आता याच्यामध्ये व्हर्टेक्स आणि साईड. तर बघा, हे जे आहे व्हर्टेक्स. आता व्हर्टेक्स म्हणजेच काय, तर शिरोबिंदू. आणि याची जी साईड आहे ही झाली साईड, म्हणजे बाजू. त्याला मराठीत पण नाव मी तुम्हाला सांगत आहे, त्याला बाजू म्हणतात. तर तसंच समजा जर आपण हा क्यूबॉइड या ठिकाणी काढलेला आहे, त्याला आपण या फिगरला नाव देऊ क्यूबॉइड. ठीक आहे. तर हा जो क्यूबॉइड आहे याला बघा, याला हा जो आहे तो व्हर्टायसेस झाला, सॉरी व्हर्टेक्स, आणि ही झालं एज. आणि आता याला फेस, आता बघा याला फक्त एक सिंगल फेस आहे,
एक फेस, फक्त एक समोरची बाजू आहे या ठिकाणी. पण या ठिकाणी आपल्याला फेस किती मिळतील बघा. आता किती मिळतील ते आपण नंतर बघू. पण हे जे तुम्हाला दिसते आहे ते समोर, या बघा माझ्या हाताकडे बघा लक्षात, हा एक फेस, त्याच्यानंतर दुसरा फेस, असं किती फेस असतील याला, एकूण फेस किती असतील ते आपण पाहू नंतर. पण हे जे आपल्याला समोर जे दिसतात यालाच आपण काय म्हणतो, फेस म्हणतो. काय म्हणतोय, फेस म्हणतोय. पुढे 2 डायमेन्शनल शेप आणि 3 डायमेन्शनल शेपमध्ये द कॉमन पॉईंट ऑफ द 2 साइड्स इज अ व्हर्टेक्स. हे त्याच्यात फरक दिलेला आहे की जो कॉमन पॉईंट म्हणजे जो काय असतो सारखा, कॉमन म्हणजे दोघांना सारखा जो पॉईंट असतो, बिंदू असतो, तो दोन्ही साईडला असतो. अ कॉमन पॉईंट ऑफ 3 और मोर एजेस ऑफ व्हर्टेक्स, म्हणजे 3 म्हणजे तीनही बाजूला. हा बघा, ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू, याला जो कॉमन पॉईंट आहे तो त्याला आपण ते व्हर्टेक्स म्हणून शिरोबिंदू. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, शिरोबिंदू. त्यानंतर लाईन सेगमेंट कनेक्टिंग टू ॲडजस्टंट व्हर्टायसेस ऑफ 2 डायमेन्शनल शेप इज द साइड ऑफ दॅट शेप अँड 2 डायमेन्शनल शेप हॅज ओनली 1 सरफेस. बघा त्याला सांगितलं ओनली 1 सरफेस. आणि 3 डायमेन्शनल शेप इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेस. वेगवेगळ्या सरफेस, जसं आपण एखादी बॉक्स असतो, समजा बिस्किट घेऊन आणले आणि तो बॉक्स असतो, तो बॉक्स वेगळा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या चारही बाजूला तुम्ही जर पाहिला तर वेगवेगळे फेसेस तुम्हाला दिसतील. खाली, वर, बाजूचा, नंतरच्या बाजूचा, मग त्याच्या बाजूचा, मग त्याच्या नंतरच्या बाजूचा. किती फेस मिळते तुम्हाला, 6 फेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यानंतर 2 डायमेन्शनल शेपसाठी बघा त्याला तुम्ही सोडवलं पण आहे, एका विद्यार्थिनीची पुस्तक घेऊन आलो आहे आपल्या शाळेतून. त्यानंतर बघा 3 डायमेन्शनल शेपमध्ये प्रिझम, हा सुद्धा त्या म्हणजे यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्ही छानपैकी शिकले आहे. कदाचित समजलं असेल ते मिटवतो आहे मी, थोडं फास्ट घेत आहे कारण त्या चॅप्टर झालेला आहे बघा. त्याच्यानंतर 3 त्याला त्रिमितीय आकार या पद्धतीने, ठीक आहे, त्रिमितीय आकार. तर ट्रायंग्युलर प्रिझम, जसं बघा आपण एक ट्रायंगल या ठिकाणी घेऊ. आता समजा जर त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही पाहिलं पण आहे, समजा जर आपण असे ट्रायंगल एक कार्डबोर्ड घेतलं आणि कार्डबोर्डचे असे असंख्य तुकडे केले एका साईडचे, ट्रायंगलच्या साईडचे, आणि ते एकावर एक समजा जर आपण ठेवले तर आपल्याला सुरुवातीला आपला जो पहिला जो ट्रायंगल आहे तो आपल्याला सिंगल मिळेल. त्याच्यानंतर एकावर एक समजा जर ठेवलं तर एक लेअर तयार होईल. लेअर तयार होईल ती कशी दिसेल, या पद्धतीची. आता हा 3D चॅप्टर जो आहे तो तुम्हाला बघा त्या पद्धतीने हे त्याचे या पद्धतीने तुम्हाला ते दिसेल. या पद्धतीने एक तयार दिसेल. आणि याचाच जो ट्रायंग्युलर फेस आहे हा याला आपण म्हणू ट्रायंग्युलर फेस. त्यानंतर एज कशाला म्हणायचं, हे जे आहे एज, एज म्हणजे काय, कळा. त्याच्यानंतर व्हर्टिकल फेस, याच्यामध्ये आता एक पुन्हा एक डायग्राम या ठिकाणी काढायची आहे. मी खाली काढतो ती डायग्राम, ही झाली पहिली, दुसरी एकावर एक ठेवल्याच्या नंतर, आणि त्यानंतर तिसरी जी डायग्राम आहे ती या पद्धतीने काही पुढे समजा ट्रायंगल आहे आणि याच्यात आहे भार. आता या पद्धतीने भार बघा कसं डॉट 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 कसे एक इकडे आणि एक इकडे. तर हा जो भाग आहे हा व्हर्टिकल फेस आणि पुन्हा हा ट्रायंग्युलर फेस. आणि तिसरा पुन्हा जो तुम्हाला या ठिकाणी दिसेल तो व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, ठीक आहे. व्हर्टिकल हा व्हर्टिकल फेस. आता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे आणि उभे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर असे असंख्य उदाहरण इथे दिलेले आहेत. डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल सिलेंडरचा आकार, क्यूब आणि क्यूब पॉईंट याचा समजा जर तुम्हाला फरक समजायचा असेल तर ते पण समजा तुम्ही कळलं असेल तुम्हाला. बघा ते झालं त्रिमितीय आकार मध्ये जे ट्रायंग्युलर जो आहे, ठीक आहे. बघा समजा तर हा मी या ठिकाणी काय दिलेला आहे, ट्राय स्क्वेअर, आणि
हा आहे क्यूब. आणि समजा जर याला आयताकृती समजा जर याला तुम्ही असं काढलं आणि याला त्या पद्धतीने समजा जर जोडलं, हा क्यूबॉइड, क्यूब आणि क्यूबॉइड. ठीक आहे, हे थोडं लक्षात घ्या, CUBOID. ठीक आहे, आणि क्यूब आणि क्यूबॉइड या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढे सिलेंडर, हे काय समजलं, क्यूब आणि क्यूबॉइड. त्याच्यानंतर पाहू सिलेंडर. सिलेंडर म्हणजे काय, आपल्या घरी सिलेंडर असतो, सिलेंडर म्हणतो, पण आपल्याला फक्त त्याच्यामध्ये सिलेंडर आकार काय हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा या पद्धतीने CYLIN सिलेंडर. बघा असं जसं आपल्या घरच्या आकाराचा पण सिलेंडर याला म्हणतो, आपल्या घरी असतो या पद्धतीने 1 2 3 त्याच्यावरती गळा असतं आणि बघा या पद्धतीचा त्याचा आकार असतो. या पद्धतीने बघ बरोबर आपण आहे, सिमिलर आहे, म्हणूनच आपण त्याला सिलेंडर असं म्हणतो. आता कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, पुढे चला. तर सिलेंडर सर्क्युलर प्रिझम. आता या पद्धतीने बघा, आता सिलेंडर कसा तयार झाला, तर एक गोल, एक सर्क्युलर. तर याला समजा जसं गोल आकाराला देण्यात काळा गोल समजा जर आपण कापला आणि समजा जर त्याचा थर एकावर एक असं ठेवलं, समजा जर पुन्हा याच्यावर एक चालला आपण, तर काय होईल, कोणता आकार तयार होईल, सिलेंड्रिकल आकार तयार होईल. तर याच्यामध्ये पण काही प्रश्न दिले आहे. 10 or 15 सर्कल्स ऑफ इक्वल रेडियस फ्रॉम द थिक कार्डबोर्ड. इक्वल रेडियसचे असतं. रेडियस सर्कलमध्ये, रेडियस म्हणजे त्रिज्या, म्हणजे ही जी आहे ही जी रेडियस आहे, त्रिज्या ही साध्या आकार. समजा जर तुम्ही कार्डबोर्ड कापत आहात, तर समजा जर तुम्ही 20 सेंटीमीटरचा समजा जर रेडियस घेतला, तर ती 20 सेंटीमीटर सर्व आकारासाठी असणं आवश्यक आहे, तेव्हाच तो सिलेंडर आकार दिसेल. समजा जर तुम्ही काही 20 सेंटीमीटरचे घेतले, काही 25, 30, 35 सेंटीमीटरचे घेतले, तर ते आकार या पद्धतीचा दिसणार नाही. बघा त्याच्यानंतर पिरॅमिड. पिरॅमिडच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, पिरॅमिड आपला जो देश आहे इजिप्त, इजिप्त हा देश पिरॅमिडसाठी ओळखला जातो. तिथे समजा जर भरपूर पर्यटक जातात पिरॅमिड पाहायला. पिरॅमिड एक राजा होता, त्याचं नाव त्या व्हिडिओमध्ये त्या मॅडमने घेतलेलं होतं, तर ते नाव लक्षात नाही माझ्या. पण पिरॅमिड कसं काढायचं हे या बघा कसं. सर्वांना पिरॅमिडची जी डायग्राम आहे ती डायग्राम पुस्तकामध्ये दिसते. बघा मी काढण्याचा प्रयत्न करतोय. बघा एक्झॅक्ट समजा जर 3D असं असतं, तुम्हाला दिसलं असतं या आकाराचं. थोडा याला लांब करून घ्या, या आकाराचं. याला आपण म्हणू पिरॅमिड. पिरॅमिड आकाराचं. तर ट्रायंग्युलर पिरॅमिड वेगळं, त्याच्यानंतर स्क्वेअर पिरॅमिड वेगळं. याच्यामध्ये प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. ट्रायंग्युलर झाला, त्याच्यानंतर स्क्वेअर पिरॅमिड, त्याचा आकार इथे दिलेला आहे. चला पुढे जर आपण याची फक्त एक रिव्हिजन पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे कोन. आता हा ट्रायंग्युलर पिरॅमिड आणि स्क्वेअर पिरॅमिड हे बघितलं आपण. आता आपण कोन कसं, आता कोन म्हणजे आईस्क्रीमचा कोन, हे आपल्या दैनंदिन जीवनातले उदाहरण आहे. हा झाला कोन. तर याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसते आहे, बघा माझ्या हाताकडे एकदा लक्ष द्या. हां, मी पुन्हा ओव्हरराईट करत नाही याला म्हटलेलं नाव आहे सर्क्युलर एज. म्हणजे काय, गोलाकार कडा. त्याच्यानंतर कर्व सरफेस. आता हा जो सरफेस आतमधला जो दिसतो ना, हाच आहे कर्व सरफेस. सरफेस म्हणजे काय, सरफेस म्हणजे काय सांगा. कर्व म्हणजे काय, वक्राकार, पृष्ठफळ. बघा तुम्हाला मराठीत पण नाव माहीत असणं आवश्यक आहे. आणि हा आहे त्याचा व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे काय, शिरोबिंदू. ठीक. पुढे स्फिअर. स्फिअर म्हणजे काय, आता स्फिअर म्हणजे काय, स्फिअरचा आकार. हा कोण समजला तुम्हाला, कोण माहिती आहे. आणि तुम्ही बर्थडे पार्टीमध्ये असेल तर तुम्ही ते वर कॅप धरतात, ते काय कोणता शेप आहे, कोण.
हे कोण आहे, कोण शेप, ठीक आहे. तर शंकू कदाचित, हा शंकू, शंकू म्हणतो, शंकू आकार, ठीक आहे. चला पुढे चला, आता स्पियर पाहू. आता स्पियर म्हणजे काय, वी सी शेप लाईक बॉल अँड लड्डू इन अवर डेली लाईफ. सो द शेप ऑफ बॉल इज स्पेरिकल. म्हणजे समजा जर आपण एखादा फुटबॉल घ्या, फुटबॉल काढतो तुमच्यासमोर, असे असतात त्याच्यावर, हां ते असतात या पद्धतीने. डिझाईन असते त्या पद्धतीची कशी तरी, असं आपण काढूया, ठीक आहे. हा फुटबॉल आहे असं. तर आपल्याला दुसरा एक उदाहरण दिलं आहे, एक बॉलचा दिला आहे आणि दुसरा आहे जो लड्डू असतो त्याचं उदाहरण दिलेलं आहे, LAD डबल डबल, ठीक आहे. तर याच्यामध्ये वी सी शेप्स लाईक बॉल लड्डू अँड लाडू इन डेली लाईफ. द बॉल शेप ऑफ बॉल इज स्फेरिकल. द 3 dimensional figure does not have edge. These 3 dimensional figure does not have edge. याला कडा नसते. आता ॲट व्हर्टायसेस, याला व्हर्टायसेस पण नसतात, बट हॅव कर्व्ड सरफेस. पण याला काय काय नसते, EDG नसते, आणि काय नसते अजून, व्हर्टेक्स नसते. व्हर्टायसेस तुम्हाला तोंडात दावलं, व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू 2 नसतात, पण याला काय असतं, कर्व्ड सरफेस असतो, कर्व्ड सरफेस असतो, कर्व्ड सरफेस असतो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1 आहे, एकदम सोपा आहे, ट्रायंग्युलर. त्याच्यानंतर प्रिझम आहे, तर तो प्रिझम स्क्वेअर जो आहे प्रिझम, त्याच्यामध्ये किती फेस, किती व्हर्टायसेस, किती एज ते असतील, हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा ते शाळेमध्ये पाहाल त्यावेळी तुम्हाला कळेलच. पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही 3D डायग्रामद्वारे सुद्धा मोबाईलवर मी पाठवलेला आहे तुमच्या ग्रुपमध्ये, तिथे पाहून सुद्धा तुम्ही मोजू शकता, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, प्रिझम आणि पिरॅमिडमध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस तिथे मोजावं लागेल, असं आपल्याला सांगता येणार नाही की प्रत्यक्षात ती वस्तू समोर, म्हणून मी हा चॅप्टर घेतलेला नव्हता, तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणून सांगून देतो आहे. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन प्रिझम अँड पिरॅमिड. याच्यामध्ये बघा पुन्हा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, कोन शेपचा मंदिर आहे, त्याच्यानंतर म्हणजे टेम्पल आहे. त्याच्यानंतर बघा ड्रम आहे, तो सिलेंड्रिकल शेपचा आहे, मग त्याला सिलेंड्रिकल लिहायचं खाली. त्याच्यानंतर एक फुटबॉल आहे, फुटबॉलला तुम्ही कोणता शेप लिहिणार, स्पियर शेप लिहिणार. मग पुन्हा एक क्रिसमस ट्री आहे, त्याला तुम्ही कोणता शेप लिहिणार, कोन शेप लिहिणार. आणि त्याच्यानंतर मग एक मोठीवाली पुस्तक दिलेली आहे, बुक दिलेली आहे, तिला कोणता शेप लिहिणार, तिला क्युबॉइड लिहिणार, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं होतं. आता प्रिझम आणि पिरॅमिडमध्ये काय फरक आहे ते सुद्धा तुम्हाला छानपैकी या पुस्तकात दिलेलं आहे. फेसेस, द बॉटम फेसेस अँड टॉप फेसेस, द बॉटम फेस अँड द टॉप फेस आर ट्रायंग्युलर, स्क्वेअर शेप्स आर पॉलिगोनल. पॉलिगोनल म्हणजे हा आकार आहे, पॉलिगोनल म्हणजे काय, 5 पॉलिगॉन, 5 कडा असणार. चला बघा, प्रिझम आणि पिरॅमिड याच्यामधला फरक लक्षात घ्या. प्रिझमची डायग्राम जसं जमलं तसं काढलं आहे आणि पिरॅमिडची. तर सर्वात पहिला जो मुद्दा आहे, याचे जे फेस आहे, तर फेसच्या बाबतीमध्ये काही माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये दिली आहे. बॉटम फेस, टॉप फेस हे काय कशा आकाराचे असतील, ट्रायंग्युलर आणि स्क्वेअर आकाराचे तुम्हाला सापडतील. त्याच्यानंतर पिरॅमिडमध्ये बॉटम फेस इज अ ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर, म्हणजे दोन्हीमध्ये ते सारखे तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर दुसरा भाग व्हर्टिकल फेसेस. व्हर्टिकल म्हणजे काय, आडवे, आणि हॉरिझॉन्टल म्हणजे उभे. तर व्हर्टिकल फेसेस आर रेक्टँग्युलर तुम्हाला मिळतील, रेक्टँग्युलर, आणि व्हर्टिकल फेसेस आर ट्रायंग्युलर. आणि ह्या पिरॅमिडमध्ये जे आडवे जे फेसेस म्हणजे ज्या तुम्हाला फेस म्हणण्यापेक्षा दिसणारी जी बाजू होते, तर फेस
जे आहे ते ट्रायंग्युलर मिळतील. आता फेस म्हणजे आपल्याला एकदम लक्षात येत नाही, पण आपण समजा जर त्याची बाजू म्हटलं म्हणजे दिसणारी जो फ्रंटमध्ये हा जो दिसतो, तर याच्यामध्ये काय तुम्हाला पिरॅमिड म्हणजे ती ट्रायंग्युलर आहे. आणि त्याच्यानंतर बघा व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू ह्या प्रिझममध्ये काय दे आर ऑन द बॉटम अँड टॉप सरफेस. व्हर्टायसेस म्हणजेच काय नेमकं बघा, समजा जर ही बॉटल आहे, आता बॉटलमध्ये आता इथे ही ज्या पद्धतीच्या आकाराची आहे, माझ्याकडे वस्तू नाही कोणती. आता बघा बॉक्स तुम्हाला दाखवतोय, हा बघा मायक्रोफोनचा बॉक्स आहे. याच्यामध्ये बघा हे जे टोकं तुम्हाला दिसतात 1 2 3 4 5 6 7 आणि 8, याला म्हणजे ह्या बॉक्सला तुम्ही आता किती व्हर्टायसेस म्हणू शकता की याला 8 व्हर्टेक्स आहे. 8 व्हर्टेक्स या ठिकाणी आहे त्याला. दे आर ऑन द बॉटम आणि टॉप. बॉटम म्हणजे पासून खालचा भाग, टॉप म्हणजे वरचा भाग. 1 2 3 4 वर आणि 4 खाली. आता पिरॅमिडमध्ये एकच व्हर्टेक्स आहे बघा, एकच व्हर्टेक्स आहे म्हणजे काय, हा जो तुम्हाला दिसतो तो एकच टॉपमध्ये, आणि ॲट अदर व्हर्टेक्स ॲट द बॉटम, आणि जे बाकीचे उरलेले आहेत ते तुम्हाला बॉटममध्ये मिळतील. त्याच्यानंतर एज 3 टाइम्स नंबर ऑफ साईड, जेवढ्या बाजूच्या प्रिझमला दिलेल्या आहे त्याच्या 3 वेळा जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतील, एज मिळतील. आणि पिरॅमिडमध्ये काय मिळेल, ट्वाइस द नंबर ऑफ साईड ऑफ द बॉटम सरफेस. काय 2 पट, ट्वाइस द नंबर ऑफ साईड, जेवढ्या बाजू आहेत त्यांच्या 2 पट तुम्हाला पिरॅमिडमध्ये काय मिळतील, एज मिळतील. तर बघा या पद्धतीचं थोडंसं वाटलं मला मी एक्सप्लेन करावं आणि ते केलेलं आहे मी. काही प्रश्न इथे दिलेले आहेत ते बघून घ्यायचं. त्याच्यानंतर एक्झरसाइज 1 तुम्हाला पूर्ण मी पाठवलेले आहे व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला छान पद्धतीने अजून जे एक्झरसाइज सोडवता येईल. एक्झरसाइज सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. काय विचारलेलं आहे, या सर्व गोष्टी विचारलेल्या. व्हॉट शेप विल फॉर्म इफ कॅरम पीस आर प्लेस्ड ऑन द टॉप ऑफ द अदर. कॅरम पीसेस म्हणजे ज्या आपल्या काय म्हणतात त्याला गोट्या, कॅरमच्या त्या गोट्या समजा जर एकावर एक समजा जर आपण ठेवल्या, व्हॉट्सअप विल फॉर्म द कॅरम पीसेस आर प्लेस्ड वन ऑन द टॉप ऑफ अदर. तर तुम्हाला याचे 4 ऑप्शन दिले, 4 ऑप्शन हे निवडायचं आहे. तर कसा आकार तयार होईल, समजा जर कॅरमचं, आता मी या ठिकाणी हे समजावून झालेलं आहे, मिटवतो आहे. काय म्हटलेलं आहे, कॅरमचं समजा जर ते येईल, तर आता याला याच्यावर दुसरी मांडा. मग बघा मला पण आकार जमत नाही. त्याच्यानंतर तिसरी, त्याच्यावर चौथी, 5वी, मग 6वी, एकावर एक मांडला. तुम्हाला जो आकार मिळेल तो कोणता आकार मिळेल, तर ते तुम्हाला मिळेल सिलेंडर मिळेल, क्युबॉइड मिळेल, कोन मिळेल की क्यूब मिळेल. तर तुम्हाला तो सिलेंड्रिकल आकार मिळेल. दूसरा, बाय विच 2 सिमिलर शेप्स इज हॉवरग्लास फॉर्म. हॉवरग्लास म्हणजे या पद्धतीचा जो असतो, आता काही लोक जे आहे वापरतात तो आधी या पद्धतीने इथून असतं, छोटीशी जागा असते आणि मग हा इथून असा असतो या पद्धतीने. याच्यात काही वाळू असते वगैरे आणि मग तो त्याला म्हणतात आपण हॉवरग्लास, त्याला हॉवरग्लास म्हणतो. तर याचा आकार तुम्हाला विचारलेला आहे की क्यूब मिळेल, ट्रायंग्युलर प्रिझम मिळेल, स्फिअर मिळेल की कोन मिळेल. 100% हा काय तुम्हाला मिळेल, कोन शेप मिळेल. त्याचं बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कोन शेप मिळेल. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल. स्क्वेअर, स्फिअर, सिलेंडर, कोन. तर स्फिअर जो असतो, स्फिअर हा तुम्हाला 3D मिळेल काय, की स्क्वेअर, सिलेंडर आणि कोन. तर कोन आपल्याला काय मिळेल, 3 डायमेन्शनल मिळेल, सिलेंडर 3 डायमेन्शनल मिळेल, स्क्वेअर पण 3 डायमेन्शनल मिळेल. पण स्फिअर येईल की स्क्वेअर येईल बघायचं आहे आपल्याला.
स्क्वेअर जो आहे तो ऑप्शनमध्ये येऊ शकतो, कारण की स्फिअर पण आहे, जरी तो त्याला हे नसले व्हर्टायसेस नसले पण तरी पण तो काय आहे कर्व सरफेस आहे, म्हणून तो कशामध्ये येईल 3 डायमेन्शनल शेपमध्ये येणार, स्क्वेअर येणार नाही. स्क्वेअर हा सरळ झाला, स्क्वेअर येणार नाही, हा सरळ झाला, याला आपण स्क्वेअर म्हणू. प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर माहित आहे, ऑल साइड्स ऑफ द स्क्वेअर्स आर इक्वल, हे तुम्हाला माहिती आहे चांगल्याने, म्हणून हा काही सरळ आहे. तुम्हाला फक्त एक प्रतल मिळतो बस झाला, तर ते आहे. त्याच्यानंतर आज आता आपण इथे थांबूया. आज मी दुसऱ्या पाठाला सुरुवात करणार होतो, पण मला असं वाटत आहे की थांबून जायला पाहिजे या ठिकाणी. चला तर सर्व विद्यार्थी मित्रांना ह्या एक ओव्हर रुटीन घेतलेला आहे मी पाठ क्रमांक 1चं. जेव्हा शक्य होईल तुमचे काही कॉन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर त्यावर पुन्हा घेऊया वर्गामध्ये, जेव्हा प्रत्यक्षात येणार तेव्हा. सध्यासाठी मी या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद, नमस्कार.